दिव्यांगांसाठी भारत विकास परिषदेचं कार्य म्हणजे निस्वार्थ सेवाभावाचं उदाहरण. जिल्हाधिकारी रोहन घुगे. 549 दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव वितरण. प्रशासन व मान्यवरांची उपस्थिती. नमस्कार, मी निखिल. आपण पाहत आहात जळगाव अपडेट न्यूज. भारत विकास परिषदेच्या वतीनं आयोजित दिव्यांग महाशिबिरातून निस्वार्थ सेवाभावाचं मूर्तिमंत उदाहरण दिसून येते, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. शिरसोली रोडवरील सुदर्शन पॅलेस येथे 549 दिव्यांग व्यक्तींना आधुनिक मॉड्युलर कृत्रिम हातपाय व कॅलिपर्सचं मोफत वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या शिबिरात कोणतीही बॅनरबाजी किंवा प्रसिद्धी न करता दिव्यांगांसाठी भोजन, नाश्ता, चहा, प्रवास व निवासाची संपूर्ण व्यवस्था मोफत करण्यात आल्याचं विशेषत्व त्यांनी नमूद केले. या उपक्रमामुळे समाजातील सेवाभावाचं दर्शन घडत असल्याचंही त्यांनी सांगितले. कार्यक्रमास आमदार राजूमामा भोळे, भारत विकास परिषदेचं राष्ट्रीय उपाध्यक्ष दुर्गादत्त शर्मा तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पासाठी रॉकेट सॉफ्टवेअर कंपनीनं CSR अंतर्गत आर्थिक सहकार्य केले. म्हणून आजचं हे प्रात्यक्षिक आहे. जोरदार काय म्हणतो 2 वर्षांमध्ये त्याचं ऑपरेशन झालंय आणि त्या म्हणतात मी पाय घालून चालेल. त्यांना जरा ट्रेनिंग द्यावं लागेल. आज संध्याकाळी जर तुम्ही थांबलात, संध्याकाळी 5 वाजता त्या आजी चालून जातील घरी. धन्यवाद.